नमस्कार. वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप स्वागत. आज आपण सुंदर अशी बॅकनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. हा बघा 800 रुपयेचा हा ब्लाऊज पीस आहे. खूप छान असा हा ब्लाऊज पीस आहे आणि आपण यावरती एक सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत. खूप छान ब्लाऊजची डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 15 इंच उंचीचा हा ब्लाऊज आहे. शोल्डर बघा 8 इंच घेतलेला आहे बोटनेक असल्यामुळे आणि मुंडा 7.5 इंच घेतलेला आहे. थोडा हेवी साईजचा ब्लाऊज आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार कोणत्याही साईजवरती ही डिझाईन बनवू शकता. फक्त शोल्डर आणि मुंड्याचं माप आपल्याला बोटनेकनुसार इथे घ्यायचं आहे साईजनुसार. हा 46 इंच छातीचा ब्लाऊज आहे. त्यामुळे बघा गळा रुंदी आपण 4.5 इंच घेतलेले आहे. वरचा गळा हा 3.5 इंचचा घेऊन सिंपल असा आपल्याला इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि इथे मध्ये आपल्याला 2 इंच ठेवायचं. गळा आपला जेवढा ठेवायचा आहे तेवढा आपल्याला गळ्याची माप इथे घ्यायची आहेत. बघा 2 किंवा 1.5 इंच घेऊ शकता. मधला गॅप थोडासाच जरा कमी येतो, त्यामुळे मी इथे 1.5 इंच ठेवलेला आहे. 4.5 इंच गळा रुंदी आपण जेवढी घेतली आहे तेवढी गळा रुंदी आपल्याला इथे दोन्ही वरच्या व खालच्या बाजूने घ्यायची व आपण त्याला एक चौकोनी असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आहे आणि ब्लाऊज पीसही अतिशय सुंदर आहे. कपडा खूपच छान आहे. त्यामुळे आपल्याला छान अशी ब्लाऊज डिझाईन याच्यावरती बनवायची आहे. बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला या चौकोनामध्ये गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा खालून थोडंसं गोल असं आणि वरून एकदम दोन्ही बाजूला एकसारखे आकार देऊन बघा याची आपण कटिंग करून घेतली आहे. फक्त अस्तरवरतीच आपण याची कटिंग करून घेतलेली आहे. वरचा गळा आता आपण कट करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व एकदम छान अशा डिझाईन मी एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्ही नवीन शिवणार असाल तरीही तुम्हाला परफेक्ट असं शिवता येणार आहे. त्यासाठी बघा कॅनव्हास पेपर हा बंद बाजू ठेवून फक्त खालच्या गळ्याचे आपण इथे मार्किंग करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. व बाहेरच्या बाजूने 1.25 इंच मी मार्जिन ठेवून अजून एक मार्किंग केले. आता पिन लावून त्याची व्यवस्थित कटिंग करून घेते मी. आपल्या चॅनलवरती असेच नवीन नवीन कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत. तेही तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. एकदम नवीन जरी तुम्ही शिकणार असाल तरीही तुम्हाला परफेक्ट असं शिलाई करता येणार आहे. त्यासाठी बघा आता जो ब्लाऊजचा कपडा आहे आपला तो आपण सरळ ठेवलेला आहे. त्यावर अस्तर ठेवून घेतले व अस्तरवरती आपण कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे. बघा अशा पद्धतीने. आणि इथे कॅनव्हास पेपर आपल्याला इस्त्रीने चिपकवून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला टिप देऊन घ्यायची फक्त खालच्या गळ्यासाठी. आपण जो बघा 1.5 इंचचं मार्जिन ठेवायचं आणि कॉर्नरला आपल्याला सुई ही आपली आतमध्ये ठेवायची आहे. या डिझाईनसाठी खूप कमी वेळ लागतो आणि खूप छान अशी आपली ही बॅकनेकची डिझाईन. एकदम सध्या ट्रेंडमध्ये असणारी बोटनेकची खूपच ब्लाऊज गिऱ्हाईक शिवून घेतात. तर तुम्ही अशी ही डिझाईन शिवायला शिकलीच पाहिजे. तुम्ही एकदा ट्राय करा, नक्की तुम्हाला जमेल. आणि काही अडचण आली तर मला कमेंट करून विचारू शकता. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. बघा आता कॉर्नरलाही मी सुई हे करून घेतली आणि पूर्ण आपल्या ज्या खालच्या गळ्याची डिझाईन बनवली त्यावर आपलं शिवून तिथे एकदा फिक्स करून घ्यायचं. टाका आपला निघू नये यासाठी. आणि जो मधला आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे. हा एक आतला जो कपडा आहे ते आपण कट करून घेऊया व्यवस्थित. आपली शिलाई नाही कट होणार याची काळजी घेत आपल्याला हे शिवून घ्यायचं. त्यानंतर त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता बघा असं ओपन करून घ्यायचं. आतल्या बाजूने आपला जो कॅनव्हास पेपर आहे तो आत जाणार आहे. आता आपल्याला त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे आपला गळा व्यवस्थित सेट होईल.
ही ब्लाऊजची डिझाईन आहे, त्यासाठी मी 500 रुपये शिलाई घेतली. परंतु गिऱ्हाईकाला तो इतका आवडला, खूपच सुंदर ब्लाऊज झालेला आहे. आणि मी शेवटी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसं शिवलं आहे तेही तुम्हाला दाखवलं आहे. ही डिझाईनचं पूर्ण झाल्यानंतर ब्लाऊज हा आपला पूर्ण कसा दिसतोय शिवल्यानंतर तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. हे बघा, पूर्ण ब्लाऊज आपल्याला आपल्या गळ्यावरती ही दापटीप देऊन दिली. बघा किती खूप सेट झालेला आहे आणि खूप छान फिनिशिंग आलेले आहे. ब्लाऊजचा कपडाही सुंदर आहे आणि त्यातच आपण कॅनव्हास पेपर वगैरे वापरले, त्यामुळे गळ्याला ही फिनिशिंग अतिशय सुंदर आलेली आहे. आता आपल्याला पूर्ण ब्लाऊजवरती ब्लाऊजला अस्तर हे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. ब्लाऊजला अस्तर अटॅच केल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तोही आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर कोणत्या डिझाईन शिवण्यासाठी जमत नसेल किंवा तुम्हाला कोणती कटिंग ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तशा प्रकारे मी व्हिडिओ बनवण्याचाही प्रयत्न करेन. तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. आपले चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला नक्की समजेल की आपल्याला कोणत्या डिझाईन आपण एकदम बेसिकमध्ये शिवू शकतो. गिऱ्हाईकाला मी रेटसही तुम्हाला आपल्या डिझाईनचे ब्लाऊज सांगत आहे. आपल्या कटिंग आणि स्टिचिंग याच्या व्हिडिओमध्ये रेट कसे घ्यायचे याचीही बऱ्याचपैकी माहिती देत आहे, तर तुम्हाला नक्की त्याचा उपयोग होईल. आता बघा, मी टक्स देऊन घेतले आणि पाठीचे टक्स आपण 4.5 इंचाचे दिलेत. आता बघा, पाठीसाठी आपण इथे पायपिंग बनवणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये हा कलर जास्त दिसतोय आणि छानही आहे, त्यामुळे या कलरची मी पायपिंग इथे बनवणार आहे. बघा, 1.5 इंचाची पट्टी 1.25 इंचाची घेतली आणि ती डबल करून आपण फक्त तिला टिप देऊन घेतली होती. आता तीच आपण इथे वरच्या बाजूने कमरेला जोडून घेतले. आता याची पायपिंग कशी बनवायची व्यवस्थित पहा. बघा, जेवढे आपल्याला साईज पाहिजे तेवढे आपण इथे पायपिंग बनवू शकतो. खूप छान अशी पायपिंग दिसते बघा. हे लावल्यानंतर कमरेची पट्टी लावण्यापेक्षा अशा डिझायनर ब्लाऊजला जर तुम्ही अशी पट्टी बनवली तर खूपच छान आपली कमरेची पट्टी तयार होते. इथे पहा, ही क्रॉसमध्ये पट्टी घेतली 1.25 इंचाची आणि ती आता आपल्याला गळ्यालाही लावायची आहे. गळ्यालाही आपण अशीच पायपिंग बनवणार आहोत. इथे बघा, वरच्या बाजूला अगोदर मी अशा प्रकारे जोडून घेतलं. त्यानंतर बघा, 1.25 इंचाचं मार्जिन ठेवून आपण ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची. जशी पण कमरेला जोडलेली आहे त्याच प्रकारे गळ्यालाही जोडायची. फक्त गळ्याला जोडताना आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी घ्यायची आहे, ज्याची आपण पायपिंग बनवणार आहोत त्याचे. तुमच्या मैत्रिणी जर कोणी स्टिचिंग करत असतील, जर तुम्हाला त्यांनाही तुम्ही माझा व्हिडिओ शेअर करत चला, त्यांनाही नक्कीच उपयोग होईल. तेही पाहून अशाच प्रकारे ब्लाऊज शिवू शकतील, त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल. आपल्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. आपले चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा. इथे बघा, गळ्याला मी अशा प्रकारे पायपिंगही आपण देऊन घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा, खाली जो आपण आकार दिलेला आहे गळ्याचा, तिथेही आपण तीच 1.25 इंचाची पट्टी जी होती आपण फोल्ड करून घेतली, तीच इथे आपल्याला जॉईन करून घेतली आहे. मी गळ्याला आपण जॉईन करून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती आपल्याला ही जॉईन करून घ्यायची आहे पट्टी. आणि जिथे कॉर्नर आहे तिथे बघा, मी एक चुनी देऊन घेतली आहे. चुनी नाही दिली तरीही चालेल, फक्त तिथे मग व्यवस्थित आपल्याला शेप द्यावा लागणार आहे. चुनी दिल्यामुळे एकदम परफेक्ट असा आकार येतोय असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या जसं तुम्हाला जमतंय सरळही देऊन घेतलं तरीही होते, फक्त कॉर्नरला थोडंसं आपला शेप बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे. आणि शेवटी इथे मी आपले जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे, कारण इथे आपला बंद गळा आहे त्यामुळे. तर बघा, आता आपल्याला याला
जशी आपण वरच्या बाजूला पायपिंग करून घेतली तशीच पायपिंग इथेही बनवून घ्यायची आहे। खूप छान असं या पायपिंगमुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसते। खूप सुंदर अशी फिनिशिंग आल्यामुळे ब्लाऊज आपला सुंदर दिसतो। सावकाशपणे आपल्याला इथे थोडासा वेळ लागतो आपल्याला हे काम करण्यासाठी। त्यानुसारच तुम्ही गिऱ्हाईकाला शिलाईही सांगायची आहे, कारण लेस वगैरे लावायला वेळ कमी लागतो, परंतु अशी पायपिंग जर सांगितली तर त्याला जरासा वेळ लागतो आणि ते सावकाशपणे काम करावं लागतं। त्यामुळे तुम्ही सांगतानाच गिऱ्हाईकाला अगोदर अशा प्रकारे जर पायपिंग बनवायची असेल तर त्याचा रेट हा पण वेगळा सांगायचा असतो, जास्त थोडासा आपण जो ब्लाऊज शिवतोय त्यापेक्षा, कारण इथे आपण वेळेनुसारच आपण रेट ठरवतो किती वेळ लागतोय काय। तर बघा अशा प्रकारे ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे। त्यावर हे फुलंही मी बनवलेलं आहे। या फुलाचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। तर खूप छान असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे आणि बाहीलाही मी एकदम कॉर्नर असे जोडून बाहीची सुंदर डिझाईन घेतलेली आहे व या पूर्ण ब्लाऊजची आपण शिलाई 500 रुपये घेतलेली आहे। 500 रुपये शिलाईमध्ये खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे। आवडला असेल तर लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल